तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पाडोळा तालुक्यातील दळवेल या गावी. दळवेल गावातील दयाराम पाटील शेतकऱ्यांचा हा कपाशीचा प्लॉट आहे आणि प्लॉटला जवळपास 2.5 महिने झालेले आहे. जून महिन्याची लागवड आहे आणि तुम्ही बघू शकता कपाशीची हाईट जवळपास माझ्या खांद्याप्रमाणे झालेली आहे. व अशा वेळेस आपण कुठली फवारणी घ्यायला पाहिजे व कपाशीची अतिरेक वाढ न होता फुलं व पातींची संख्या कशी वाढवली पाहिजे या बाबतीत मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो. तर अशा अवस्थेत जर तुमचा कापूस असेल तर या पद्धतीमध्ये नायट्रोजन युक्त खतांचा किंवा नायट्रोजन युक्त कुठल्याही घटकचा वापर करायचा नाही मित्रांनो. आणि फवारणी घेत असताना या स्टेजमध्ये जेव्हा पाऊस पडल्यानंतर ऊन पडतो त्यावेळेस थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो मी इथं एका पानावरती तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या मार्फत मॅग्निफिंग ग्लास मधून किंवा एका पानावरती जवळपास 40-40, 50-50 स्ट्रिप्स आहेत. अशा प्रकारे जर तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कपाशी असेल तर त्याच्यावरती अचूक फवारणी कुठली घ्यायची, तर कुठल्याही चांगल्या कंपनीचं एक इमेडा फिप्रोनिल घटक असलेलं 40-40% वालं प्रोडक्ट ते एक घ्यायचंय मित्रांनो. त्याचसोबत कुठल्याही एखाद्या चांगल्या कंपनीचं ॲझोक्सिस्ट्रोबिन प्लस टेबिकोनाझोल या नावाचं एक बुरशीनाशक घ्यायचंय. त्याच प्रकारे कपाशीची अतिरेक वाढ झालेली असेल व तुमची वाढ थांबवायची असेल व फुलपात्यांची संख्या वाढवायची असेल, बोंडांचा साईज वाढवायची असेल तर त्याकरता पॅक्लोबुटाझोल 40% या घटकाची फवारणी तुम्हाला घ्यायची आहे. व कुठल्याही चांगल्या कंपनीचं लिक्विड फर्टिलायझर मध्ये जसे की 55-35 अशा प्रकारचे जे घटक आहेत 55-35 किंवा 0-52-34 या खताची तुम्ही फवारणी या पिकामध्ये घेऊ शकता. व तुमच्या पिकाचं जे उत्पन्न आहे या फवारणीमध्ये 10 ते 15% वाढवू शकता. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व फॉलो करा.